चला रोजच तोच 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 नाश्ता, थोडंसं काहीतरी वेगळं नाश्ता बनवूया आज आपण. चला दिसतोय ना छान, अगदी बघता क्षणी खाण्याची इच्छा होईल. चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी 1 कप इथे मैदा घेतलेला आहे व त्याचबरोबर मी इथे अर्धा कप रवा घेतलेला आहे. हा तोच रवा आहे, बारीक रवा एकदम, तो घ्यायचा आहे आपल्याला. आणि जाड असेल तर तुम्ही मिक्सरमधून ग्राइंड करून घेतला तरी चालणार आहे. आणि आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यात 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. आता इथे मी तेल घालून घेतलेलं आहे 2 चमचे. चवीपुरतं आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे. एकदम सुंदर, एकदम छान नाश्ता तयार होणार आहे हा. 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला 1 चमचा धणेपूड घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तिखटपणानुसार थोडंसं तिखट घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे. तुम्हाला जितपत तिखट हवं आहे तिथे. आणि त्यानंतर आपल्याला इथं 1 चमचा मी ओवा घालून घेणार आहे. तो ओवा हातावर छान असा मस्त क्रश करून घालायचा आहे. म्हणजे ओव्याची छान अगदी चव आपल्या त्या नाश्त्यामध्ये उतरणार आहे. आणि इथं तिखट थोडंसं कमीच घालायचं आहे, कारण आपण आतमधलं स्टफिंग सुद्धा भरणार आहोत. इथे मी 2 चमचे तीळ घेतलेले आहे. तीळ पण खूप सुंदर लागते दाताखाली आले की. आणि हिंग घालायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला मिरपूड घालायची आहे. तुम्ही अगदी मिरपूड रेडीमेड पण आणून घालू शकता किंवा मिक्सरवर देखील ग्राइंड करून घालू शकता. तर इथे मी अशी क्रश करून घालून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी चाट मसाला घालून घेतलेला आहे. आता इथे मी 2 मुठ्ठी तरी मी इथे मेथी घेतलेली आहे आणि पानं-पानंच आहे, त्याच्यामुळे मी इथे कट नाही केलेली. स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे. बघा, बाजारात खूप सुंदर अशी मेथी आलेली आहे. पालेभाज्या खूप छानच आलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी इथे मेथी घेतलेली आहे. बघा, आता ही सगळी मेथी आपल्याला ह्या पिठामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि मिक्स झाल्यानंतर मात्र आपल्याला थोडं थोडं पाणी घालून यामध्ये एक असा मस्तपैकी डो बनवून घ्यायचा आहे. आणि तो पण एकदम थोडासा घट्टच बनवायचा आहे डो, अजिबात पातळ ठेवायचा नाहीये. आणि यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घालून, कारण रवा नंतर फुलतो आपला हा छान. बघू शकता इथे छान असा घट्ट असा डो आपला तयार झालेला आहे. याच पद्धतीने आपल्याला हा करून घ्यायचा आहे. आता याला आपल्याला थोडंसं तेल लावून एकदम छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे. तर मी याच्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं अगदी पीठ घालून घेणार आहे. याने एकदम डो आपल्या हाताला चिटकणार पण नाही आणि एकदम छान असा व्यवस्थित त्याचा मस्त असा गोळा तयार होणार आहे. पहा, या प्रकारात आपल्याला हा करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, तोपर्यंत आपल्याला आतमधली स्टफिंग तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे व कढईमध्ये आपल्याला मस्त असं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. बघा, आणि 1.5 चमचे तरी मोहरी घालायची आहे. त्याच्यानंतर जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे. आणि त्यानंतर इथे मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट 1 ते 1.5 चमचे घालून घेतलेली आहे. छान मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला ती तेलामध्ये कच्चेपणा जाईपर्यंत. बघा, आणि आता यामध्ये हिंग देखील घालून घ्यायचं आहे. धनेपूड घालून घ्यायचं आहे 2 चमचे. त्यानंतर आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तिखटपणानुसार तिखट घालायचं आहे. आपण कणिक भिजवताना पण तिखट घातलं होतं, हे लक्षात घेऊन आपल्याला आतलं जे स्टफिंग आहे त्याच्यासाठी तिखट वापरायचं आहे. पहा, आता यामध्ये इथे मी चाट मसाला सुद्धा घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीने तुम्हाला जितकं आवडतो तितकं घालून घ्यायचं. मी 1.5 चमचा तरी घालून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहे. खाताना दाताखाली खूप छान लागतात हे. तर अशा प्रकारे आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. आणि इथे मी काही खडे मसाले जे आहेत, जसं बडीशेप आहे, त्याच्यानंतर धने आहे, त्याच्यानंतर काही आपले खडे मसाले जे आहे ते अगदी भाजून त्याची पूड तयार करून ठेवलेली होती, ते घालून घ्यायचे आहे. आता हा मसाला एकदम छान असा मस्त परतला गेला की इथे मी 1 वाटी अगदी छान असं मटार धुवून घेतलेली आहे. पहा, एकदम सुंदर. आता ही मटार छान आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायची आहे आणि थोडी कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे. शिजवून म्हणण्यापेक्षा थोडी वाफवून घ्यायची आहे मटार आपल्याला एकदम छान. आणि जर वाटलं यावेळेस तर अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालून आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे. आणि इथंच आपल्याला चवीपुरता मीठ देखील घालून घ्यायचं आहे. तर छान अगदी मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरता. छान अगदी हे वाफवून पण घेतलेलं आहे. पहा, एकदम छान अगदी आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे. बघा, तयार होणार आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मी वाफवून घेणार आहे. अगदी 5-1 मिनिटं तरी वाफवून घ्यायचं, म्हणजे मटार एकदम छान वाफले जातात. बघा, तेल सुद्धा किती छान सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये मी मीडियम साईजचे 7-8 जे बटाटे आहेत ते बॉईल करून ठेवलेले होते, ते आपल्याला यामध्ये
छान हातानेच मस्तपैकी अशी क्रश करून टाकायचे आहे. बघा अशी चव चव खूपच छान येते हाताने क्रश करून टाकली तर. आणि आता हे सगळं आपल्याला मसाल्यामध्ये बटाटा जो आहे हा छान असा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे एकसारखा. पूर्ण बटाट्याला आपला हा मसाला लागला गेला पाहिजे. पहा कलर वगैरे किती सुंदर आलेला आहे ना. आणि तेल पण जास्त घालायचं नाहीये बघा. आणि आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून परत एकदा आपल्याला छान मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे. हे छान मस्त वास सुटला आहे किचन मध्ये. खूप सुंदर आपलं हे स्टफिंग देखील तयार झालेलं आहे. आता आपल्याला छान अगदी 5 मिनिटं छान अगदी परतल्यानंतर एका डिश मध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. कारण आपल्याला हे सगळं स्टफिंग आहे बटाट्याचं आणि वाटाण्याचं गार करून घ्यायचं आहे. चला तर हे गार होतंय तोपर्यंत आपल्या इथे जे कणिक आपण भिजवून ठेवलेली होती ती देखील आपल्याला चेक करून घ्यायची आहे. एकदम छान बघा इतपत आपल्याला हे कणिक छान अगदी मस्त झालेलं आहे. आता हे छान अगदी मस्त आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि याचे एकसारखे असे बॉल तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे आपण पोळी बनवतो त्याच्यापेक्षा मोठी साईज करायची आहे कारण आपल्याला याच्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. बघा या प्रकारात मी असे करून घेत आहे एकसारखे जेवढे होतील तेवढे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आता हे गोळे तयार होत आहेत तोपर्यंत मी कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा. बघा आपले हे सगळे असे गोळे तयार झालेले आहेत. तर आपल्याला याची एक एक आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. बघा तर मी अशा 3-3 पेअर मध्ये ह्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. एकदम सुंदर आणि मस्त नाश्ता तयार होतो हा. अगदी घरचे तुटूनच पडतील या नाश्त्यावर. बघा असं काहीतरी हटके म्हणजे मटेरियल सगळं तेच असतं पण काहीतरी लुक चेंज केला म्हणजे खायला पण तेवढी आवड निर्माण होते. बघा आता ही पोळी लाटून झालेली आहे. आपल्याला खूप पातळ पण नाही खूप जाड पण नाही लाटायची. अशा प्रकारे मी हे 3-3 पेअर मध्ये अशा पोळ्या लाटून घेणार आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. पहा आता हे सगळ्या लाटून झालेल्या आहे. आता त्यामधली एक पोळी मी घेणार आहे आणि त्यावर आपल्याला छान मस्त असं तेल टाकून घ्यायचं आहे. बघा असं तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यावर अगदी थोडंसं आपल्याला पीठ भुरकवून घ्यायचं आहे. आता हे तेल सगळ्या पोळीला लावून घ्यायचं आहे आणि पीठ भुरकवून घ्यायचं आहे आपल्याला व त्यावर लगेचच दुसरी पोळी घालून घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. तेल लावायचं आहे सगळ्या पोळीला. त्याच्यानंतर पीठ देखील भुरकवून घ्यायचं आहे. पहा आणि आता तिसरी पोळी घालून घ्यायची आहे. पुन्हा वरती आपल्याला तसंच तेल लावून पूर्ण पोळीला लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे पीठ भुरकवून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला रोल अगदी टाईट रोल असा करून घ्यायचा आहे आणि सगळ्या साईडने आपल्याला हा रोल असा छान असा मस्त फिरवून घ्यायचा आहे. बघा आणि आपल्याला 1-1 इंचाचे तरी आपल्याला हे असे काप करून घ्यायचे आहे त्याचे. बघा किती छान अगदी लेअर दिसत आहेत ना. तर अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी पूर्ण जे आपण कणिक भिजवलेले आहे अशा प्रकारे मी हे सगळे करून घेणार आहे. बघा आता हे आपले सगळे तयार झालेले आहेत. खूप पातळ पण नाही खूप जाड पण करायचे नाही. बघा आता हे सगळे एवढे सगळे माझे तयार झालेले आहेत आपले. आता यामध्ये आपण जशी करंजी भरणार आहोत ना तसंच आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. बघा अगदी थोडंसं पीठ लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर मग मी हे आता छान अगदी व्यवस्थित लाटून घेते. हलक्याच हाताने लाटायचं आहे आपल्याला. बघा आणि आपण जे आता स्टफिंग तयार केलेलं आहे ना त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आपण जसं करंजी भरतो ना सेम तसंच आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि साईडला पाणी लावून आपल्याला हे चिटकवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जे फ्राय करणार आहोत हे सगळं तर हे तेलामध्ये सुटून त्यातलं स्टफिंग बाहेर येऊ नये म्हणून व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही हे नंतर कडा देखील कट करू शकता पण मी केलेला नाहीये. बघा ना आपली ही करंजी अशी तयार झालेली आहे. हा नाश्ता तयार झालेला आहे. बघा किती सुंदर. दुसरा पण करून दाखवते तुम्हाला. असं पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली ही छान अगदी मस्त पॅक होईल आणि आपलं आतलं सारण बाहेर येणार नाही. तर अशा प्रकारे मी हे सगळं तयार करून घेणार आहोत. बघा किती छान दिसते आहे ना आणि त्याचे लेयर्स पण वरती पडणार आहेत. बघा हे अशा प्रकारे मी हे करून घेतलेले आहे. आता मी एका साईडला गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं.
बघा आधी छान गरम करून घ्यायचं आहे, नंतर अगदी मिडियमवर गॅस करायचा आहे आणि आपल्या एक एक करंज्या यामध्ये सोडायच्या आहेत. मी एका वेळेस मी 2-2 अशा तळून घेत आहे. बघा अगदी थोडासा तुकडा टाकल्यानंतर लगेच वरती आलेला आहे, म्हणजे आपलं तेल इतपत आपल्याला एवढंच गरम पाहिजे आहे. बघा एकदम छान अगदी मस्तपैकी खरपूस अशा आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला. सुरुवातीला अजिबात हात लावायचा नाही, त्या जशा वरती तरंगतील त्या प्रमाणात नंतर आपल्याला अलटी पलटी करून घ्यायची आहे व छान अशा मस्त फ्राय करून घ्यायच्या आहे. बघा बदामी कलरवर आपल्याला हे छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. बघा किती मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मी सगळ्या फ्राय करून घेणार आहे. अगदी मिडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे. तर एकदा अशा प्रकारे हा नाश्ता नक्की करून बघा, मुलांना पण आवडेल आणि डब्याला पण दिलं तरी तुम्ही चालणार आहे. आणि याबरोबर मी ओल्या नारळाची चटणी केलेली आहे, किंवा तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता, किंवा शेजवान चटणी बरोबर देखील तुम्ही खाऊ शकता. बघा आतमध्ये पण एकदम तंतोतंत असं स्टफिंग भरलं गेलेलं आहे. तर एकदा नक्की या प्रकारात तुम्ही हा नाश्ता करून बघा आणि माझा व्हिडिओला आवडला असेल तर नक्की शेअर करा.